नमस्कार. एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं म्हणजे आपल्या समाजाला लागलेला एक महत्त्वाचा रोग आहे. खूप जुना रोग आहे आणि संसर्गजन्य रोग आहे. ते म्हणजे वाटण्या करणं. कशाच्याही वाटण्या. जे जे बापजात्यांनी कमवून ठेवलंय, कोणीतरी एकानं कष्ट करायचे, काहीतरी उभं करायचं. स्थावर, जंगम, मालमत्ता, पैसा अडका, सोनं नाणं असं काहीतरी गोळा करायचं हावऱ्यासारखं आणि पुढच्या पिढ्यांनी कमवलेल्या गोष्टींवर आपला मालकी हक्क सांगून त्याच्यावरनं तणणं भांडणं असं काहीतरी सुरू करायचं. ओढाताण सुरू करायची, द्वेष सुरू करायचे, मारामाऱ्या सुरू करायच्या आणि नाही मिटलं आपापसात तर खून करायचे आणि शेवटी न्यायालय आहेच आहे. काही मुद्दे आपल्या कुटुंबातल्या कुटुंबातच सोडवता येतात हे विसरून कुटुंबातच भांडण करायचं. मुळात कुटुंब या शब्दाला बट्टा लावायचं. आपल्याकडं बाहेर जगात वाटण्या होतात की नाही, बाहेरच्या देशांमध्ये काय चालतं, अगदी सगळ्या भारतातल्या राज्यांमध्ये काय चालतं वगैरे हे थोडं बाजूला ठेवू. आपल्या महाराष्ट्रातच आपण काय जगतो ते बघू. मला आपल्या महाराष्ट्रातली कुटुंबच वाटत नाहीत. ती कधी कुटुंब असतात, एक कल्पना करू. एक आईबाप असतात आणि त्यांची काही मुलं असतात. ते आईबाप मुलांना जन्म देतात आणि काही दिवस ती मुलं लहान असतात, वयात येत नाहीत, तोवर फार एकोप्यानं हे कुटुंब राहतं, खूप मायेनं राहतं. आई वडील आणि मुलं फार आनंदानं राहतात आणि वाटतं असं जणू की आईबापांसाठी ही मुलं आहेत आणि या मुलांसाठी हे आईबाप आहेत. पण एकदा मुलांना मिशा फुटायला लागल्या किंवा ते वयात यायला लागली मुलं की त्यांना आपलं तुपलं कळायला लागतं. मग ते विचार करायला लागतात की हे जे आयतं कमवून ठेवलेलं आहे आईबापांनी त्याच्यात आपलं काय काय आहे आणि तुपलं काय काय आहे. आणि हळूहळू पुढं प्रवास सुरू झाला त्यांच्या वयाचा की आपलं तुपलं वाढत जातं. आपलं तुपलं नावाची दरी तयार होत जाते घरातल्या घरात. इथं कुटुंब नावाची जी गोष्ट आहे, नातेसंबंध नावाची जी गोष्ट आहे, आपुलकी नावाची जी गोष्ट आहे, तिचा चक्का चूर होतो. आणि मग ती जी काही भांडणं सुरू होतात आणि ज्यांच्याकडं मालमत्ता आहेत मोठमोठ्या, मराठीत ज्याला इस्टेटी म्हणतात, त्या इस्टेटी आहेत त्यांचं सोडाच. ज्यांच्याकडे इस्टेट नावाचं काहीच नाही, म्हणजे इस्टेटचं ज्यांना स्पेलिंगसुद्धा येत नाही, अशा लोकांच्या घरात सुद्धा जे काय आहे ना त्याच्यावरनं मारामाऱ्या सुरू होतात. हे भांडं कोणाचं, माझा प्यायचा तांब्या, माझं खायचं भांडं वगैरे, अशी इतकं ते आपलं तुपलं ची दरी वाढत जाते. आणि हा अतिशय किळसवाणा, घाणेरडा आणि बिकट रोग आहे. याला इलाज आहेत का? आहेत, पण ते करत नाही कोणी. इलाज एकच आहे, आपुलकीनं जगणं, मायेनं जगणं. आणि सगळ्यात गंभीर इलाज आहे, आपण मरणार आहोत याची आठवण ठेवणं. आपल्या संस्कारांमध्ये ना मरणाबद्दल बोलू पण नाही उघडपणे असले घाणेरडे संस्कार आहेत. खरं तर मरण डोळ्यांना दिसत असतं. अनेक लोक आपल्या डोळ्यात एकत मरत असतात आणि आपल्याला जाणीव पण असते की आपणही एकदा मरणारच आहोत. नेणीव असते खरं तर. खूप मोठं मानसशास्त्रीय म्हणणं असं आहे की मरण हे प्रत्येकाच्या मेंदूत जिवंत असतं. प्रत्येकाच्या मेंदूत ते पडून असतं कायम. आणि मरणाच्या भीतीपायी माणूस सगळे नवरस हाताळतो. मरणाच्या भीतीतनंच त्याच्यात हावरेपण येतं, स्वार्थ येतो. आपलं 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 आपल्याला खूप मिळालं पाहिजे, आपल्याला खूप मिळालं पाहिजे, हे मरणाच्या भीतीतूनच जन्माला आलेलं असतं. आपण मरू नये म्हणून माणूस धडपडत राहतो आणि मरणापायी हावरा होतो, मरणाच्या भीतीपायी हावरा होतो. खरं तर मेंदूत नांदत असतो मृत्यू. पण तरी मग बोलताना नका ना असं बोलू, मृत्यूचं नका ना आठवण काढू. खरं तर मला असं वाटतं, उघडपणे लहानपणापासून मृत्यूचे संस्कार प्रत्येक घरात होणं गरजेचं आहे. मृत्यू येणार आहे हे ठामपणे जर पाठ असेल ना, तर माणसाचं ते जे हावरेपण आहे ना, की एवढं सगळं कमवून करणार काय आहोत, एवढ्या मालमत्तांचं करणार काय आहोत,
अब्जावधी वर्षाची ही पृथ्वी, या पृथ्वीवर आपलं नांदणं किती आहे? तर आपल्या शास्त्रांनी गृहीत धरले माणूस 100 वर्ष जगतो, तितकंही जगत नाही. 20-25 वर्ष सुरुवातीच्या आयुष्याची त्याची बावळटपणात जातात. 20-25 वर्ष तो कर्तबगारी करतो आणि 60 नंतर म्हातारा होतो आणि तो कुचकामाचा होतो. म्हणजे मागचे 40 आणि पहिले 20 असे धरले तर 60 वर्ष तर निरर्थकच जातात. माणूस जगतो 40च वर्ष. एवढ्या 40 वर्षात तो काहीतरी कमवा कमी, हावराहावरी असं सगळं करत राहतो, लुटत राहतो, जमवत राहतो, संग्राहक होतो आणि कशाचाही संग्रह करतो. आणि त्याला या स्पर्धेच्या जगानं, या बाजारू जगानं संग्रहासाठी अनेक निरर्थक वस्तू दिल्यात ज्यांचा आयुष्याला काही उपयोग नाही. तो गाड्या कित्येक खरेदी करेल, किमान गाड्यांची स्वप्न पाहिल, मालमत्ता असल्या पाहिजेत, घरं असली पाहिजेत, बंगले असले पाहिजेत, बागा असल्या पाहिजेत, अमुक असलं पाहिजे, तमुक, दागिने, मेकअपचं सामान, ब्युटी पार्लरचं सामान, काहीही जमवत बसतात. फर्निचर, नळ, बाथरूम मधले नळ आहेत ना, त्याच्यात सुद्धा व्हरायटी. आणि मग ते महागडं, स्वस्त, परवडणारं, न परवडणारं, प्लॅस्टिकचे नळ, स्टेनलेस स्टीलचे नळ, तांब्याचे नळ, पितळेचे नळ, सोन्याचे नळ, आणि भारी भारी कंपन्यांची कमोड्स, संडासं, हलक्या कंपन्याची संडासं, असं सगळं बाजारू जगानं शिकवलंय आणि माणसं त्या स्पर्धेतच आहेत. हे सगळे कमोड्स इथंच राहणार, सगळ्या हांगणदाऱ्या इथंच राहणार, हे मरणार. पण मरण्याआधी जमवलं पाहिजे बुवा. आणि जमवायचं कशाला? तर पुढच्या पिढ्यांना भांडायला मोकळे. भांडायचं काहीतरी कारण पाहिजे ना पुढच्या पिढ्यांना. यांनी कमवायचं इस्टेट, दागिने. ते या अतिशय घाणेरड्या रोगानं महाराष्ट्रात एकही कुटुंब नाही. माझा अपवाद. आमच्या घरात वतनदाऱ्या होत्या, तलवारबाज्या होत्या आणि शेतजमिनी खूप होत्या, मालमत्ता खूप होत्या. माझे वडील आणि आम्ही या सगळ्या भानगडींमध्ये बाहेर पडलेली माणसं आहोत. 2 वेळा जेवायला मिळणं, झोपायला शांत छत असणं, आपुलकीची माणसं भोवती असणं आणि शांतपणे मरणं, एवढ्याच जगण्याच्या उद्देशानं जगत राहिलेले लोक आहोत आम्ही. जगणं निरर्थक नाही वाटत. मृत्यूची भीती आम्हाला पण आहे, मृत्यू येणारच आहे, पण त्याच्या आधी जगण्याचा आनंद घेणं, माणसांमध्ये रमणं, मग ते सगळं असेल, भांडणं असेल, आपुलकी असेल, माया असेल, प्रेम असेल, सगळं माणसांमध्ये रमणं आणि कसल्याही मालमत्ता न ठेवता मागं निघून जाणं. तो 7 पिढ्यांचा जो खेळ आहे ना, बावळट, 7 पिढ्या, आमच्या 7 पिढ्यांनी इतकं कमवून ठेवायचं आहे. कशाला? काय करणार 7 पिढ्यांचं कमवून ठेवून? राहू द्या ना, प्रत्येक पिढी स्वतःची स्वतः उभी. हे युरोपियन देशांमध्ये आहे. ते जे गोरे लोक म्हणतो आपण, त्या गोऱ्या लोकांमध्ये आहे. ते मुलांना वाढवतात वगैरे, पण मुलं देतात सोडून वाऱ्यावर. मुलांनी स्वतःच्या कर्तव्याऱ्या करायच्या, म्हणून ते लोक धाडसी, साहसी वगैरे आहेत. आपण आयत्या मालमत्तांवर नागोबासारखे डुलत बसलेले लोक आहोत. आणि नागोबाची कथा आहेच आहे आपल्याकडं. खजिन्याचं रक्षण करायला नागोबा असतो. तर आपण ना सगळे नागोबा आहोत. काही असो, सुतळीचा तोडा, इटा, जुनाट घरं, वाडे, पडकेवाडे, आईबापांच्या वस्तू, गोधड्या, कपडे, काहीही सांभाळत, भंगार सांभाळत बसलेलो आहोत. नागोबा तर आहोतच, पण सगळे मिळून भंगारवाले पण आहोत. आणि भंगाराचं काय करायचं? तर वाटण्या हा रोग कायमचा आहे. आणि त्यानं येणारी वितुष्ट, एका जन्मात किती लोकांशी भांडणार? म्हणजे कुटुंब नाहीच आहे. कुटुंब नावाचं एक ढोंग आहे. मुलं जन्माला घालायची. या जगातलं काही विकतचं नाही आहे. अगदी तुमचा जन्मही विकतचा नाही आहे. तुम्हाला जन्म फुकट मिळतो. काहीही करावं लागत नाही तुम्ही जन्माला आलेले असताना. आईबापांना थोडा त्रास होतो काही वेळाचा. तुमचा जन्म फुकट. ही तुम्हाला निसर्गानं दिलेली पृथ्वी पण फुकट. या पृथ्वीतली खनिजं फुकट, धातू फुकट, सगळंच फुकट आहे. तुम्ही थोडे कष्ट करायचे, हे बाजारात तुम्हाला विकत मिळणार. ही खनिजं मिळणार, मालमत्ता मिळणार, वस्तू मिळणार, मग त्याचे कारखाने, मग त्याची दुकानं,
औद्योगिक प्रगतीचं तुम्ही काय करणार तर ग्राहक होणार, मालमत्ता जमवणार आणि एकदम मरणार आणि तुम्ही मेला की घरात भांडणं चालू. हे कोणाचं आहे? हे तुझं आहे, हे माझं आहे. मी साधी कल्पना करतो. एक घर आहे, त्यात एक आईबाप आहेत, त्यांना होणारी मुलं आहेत, त्या मुलांची लग्न होतात, त्यांना मुलं होतात, त्याही मुलांची लग्न होतात, त्यांनाही मुलं होतात. तर ते जे मूळ आईबाप आहेत ते कधीतरी मरून जातात आणि त्याच घरात तीच लोक वाढत वाढत एकोप्यानं राहतात. नाही का राहू शकत असं? काय अवघड आहे यात? माझं तुझं करण्यावारी काय करणार आहोत? प्रत्येकाचं निसर्गानं दिलेलं जठराचं माप समान आहे. दाबून खा, भरपूर खा, जठर भरा. जठर भरलं की समाधान येऊ दे ना, मग दुसऱ्यालाही जगू द्या. एकमेकांची जठरं भरणं म्हणजे कुटुंब व्यवस्था. एकमेकांच्या जठराची व्यवस्था करणं म्हणजे कुटुंब व्यवस्था. त्यात कशाला लागतात भांडणं? जठरापुरतं जगावं. जठर ज्या दिवशी तुमचा निकाल देईल की मरा आता तुम्ही, त्या दिवशी मरून जावं. जठरापुरतंच सीमित राहावं. हे का नाही कळत? आणि मराठी माणसांची एक गंमत आहे. एक घर असतं, तिथं 2 भाऊ असतात आणि 2 बहिणी असतात, अशी पुन्हा कल्पना करू आपण. तर त्या 2 भावांच्या 2 बायका येतात. तर महाराष्ट्रात आरोप करण्यासाठी या बायका सापडतात. या बायका नव्या आलेल्या असतात आणि यांना या घराचे संस्कार, त्या घराचे संस्कार असा फरक पडतो म्हणे. आणि मग त्या बायका आल्या की त्यांच्या मधून मग घरात भांडणं सुरू होतात आणि भाऊभाऊ वेगळे होतात, वाटण्या मागायला लागतात. तर त्याची काडी या 2 बायांनी लावून दिलेली आहे असं सांगितलं जातं. गंमत अशी आहे की याच घरातल्या 2 पोरी बाहेर दिलेल्या आहेत. म्हणजे या घरात 2 पोरी येतात बायका म्हणून, सुना म्हणून, आणि आपल्या घरातल्या 2 पोरी दुसऱ्यांच्या घरात सुना म्हणून जातात. तर त्यांच्याही घरात तेच लफडं आहे. यांच्यावर आरोप केले जातात या आलेल्या नव्या मुलींवर की यांच्यामुळे घरात भांडणं झाली, वितुष्ट आली, ताटातूट झाली आणि वाटण्या झाल्या. तसंच त्यांच्याही घरी चालू आहे. आपल्या मुली ज्या घरात गेल्यात ना, त्या तिथेही तेच करतात असं म्हणता येतं. पण त्या मुलींचे आईबाप असं नाही म्हणत. तर आपल्या सुनांबद्दल बोलणारे आईबाप आहेत की या मुली घरात आल्या आणि नवी बाई घरात आली की भांडणं होतात, वितुष्ट येतात असं आपल्याकडे बोललं जातं. आपल्या मुली दुसऱ्याच्या घरी जाऊन त्याच पद्धतीचं वाटोळं करतायत याच्यावर मात्र या आईबापांचं लक्ष नसतं. आणि तिथेही पुन्हा मुलीच असतं. तर हे कुटुंबांचं एक चक्र आहे. या घरातनं मुलगी त्या घरात गेली की वाटण्या होतात आणि अशा मुली तर सगळ्या घरांमध्ये जातात. आपल्याही घरातल्या जातात, दुसऱ्यांच्या घरातल्या येतात. तर याचा ठेपा मुलींवर टाकला जातो. अरे बरं आहे, ठीक आहे, आपण कबूल करू की त्या मुलींमुळे वाटण्या होतात. तुम्ही जे मूळ मालक आहात घराचे, तुम्हाला अक्कल नाही का की वाटण्या नाही होऊ द्यायच्या आणि त्यांना नीट सामावून घ्यायचं म्हणून? तुम्ही त्या पोरींना का परकं वागवता? त्या बाहेरच्या का म्हणता? तुमच्या घरात आल्यात ना, आता तुमच्या झाल्या ना. तर बाईच्या जगण्याचं ते एक दुर्दैव या सगळ्या कथांमध्ये दिसतं की ती तिथंही परक्याचं धन म्हणून राहते, इथंही परकीच राहते. तिला निखळ म्हातारपण 70-80 वर्षाचं आल्याशिवाय ती या घराची होतच नाही. तिला या घरातलं समजून घेतच नाही कोणी. ही आपल्या घरातली आहे असं बाईचं आयुष्य तिची मुलं खूप मोठी होईपर्यंत नसतंच. तिला मालकी हक्क झालेला नसतो या घरावर. हे बाईच्या जगण्याचं दुर्दैव आहे हो. तिला मालमत्तेचा अधिकार नाही, ती परकीच राहते. त्या घरात वाढवली जाते तर ही कधी ना कधी दुसऱ्याच्या घरी जाणार, ही परक्याचं धन आहे. आणि या घरात आली तरी ती परकीच असते जख्ख म्हातारी होईपर्यंत. जेव्हा लक्षात येतं की हिचा आता काहीच उपयोग नाही म्हातारपणाशिवाय, तिला तेव्हा मालकी मिळते या घरात. आणि ती पुन्हा आपल्या सुनांना, नातवांना, मुलांच्या बायकांना असंच वागवते. तिलाही ती अक्कल नाहीच आहे की आपण जिथं राहू तिथं आपुलकीनं राहू. ती हे भेद करत राहते. तर आपल्या संस्कारांमध्ये ती एक चूक आहे. लिंगभेद ही सगळ्यात महत्त्वाची चूक आहे. वाटण्या होणार असतील
तर त्याच्यावर संस्कार असे करावे लागतील घरात की लिंगभेद नावाची गोष्ट आहे ना ती घरातनं बाहेर काढावी लागेल. मुलगी वेगळी वाढवली जाते, मुलगा वेगळा वाढवला जातो, हेही लक्षात घ्या. आणि आपली मुलगी असेल तर तिला आपण वेगळी पद्धत वागवायची करतो आणि दुसऱ्याची मुलगी घरात आली तर तिला वेगळी वागवायची. मग तर माणुसकी नावाचं एक गोष्ट आहे, माणुसकी नावाची एक गोष्ट आहे, आपुलकी नावाची एक गोष्ट आहे आणि खऱ्या अर्थानं नातं ह्या नावाची एक गोष्ट आहे. नणंद भावजया आणि सासू सुना यांच्यातले वाद आपलेपणा नसणं यातनं होतात. नणंदा येऊन पुन्हा पुन्हा मालकी दाखवत राहणार आणि सुना मात्र परक्यात राहणार. हे बरं, ती जे ज्या बाईची सून आहे ना ती बाई दुसऱ्याच्याच घरातनं आलेली आहे. हे फार बिकट आहे. तर मला वाटतं पुन्हा एकच इलाज सुचतो तो की मृत्यूची आठवण असल्याशिवाय नाही होणार. सारखं त्या हापापा, मला हवंय, मला हवंय, माझं आहे यातनं बाहेर यावं लागेल. यातलं काही माझं नाही. जगणं मिथ्या आहे, निरर्थक आहे. आपण सगळे मरणासाठी जगतो. आपल्या जगण्याचा एकमेव उद्देश किंवा हेतू किंवा लक्ष मृत्यू आहे. याचे संस्कार होणं लहानपणापासून गरजेचं आहे. लिंगभेदाचे संस्कार बाहेर काढणं गरजेचं आहे. बायकांना ती अक्कल शिकवणं गरजेचं आहे की हे सगळं तुमचंच आहे. तुमच्या मुली तुमच्याच आहे, पण तुमच्या सुनाही तुमच्याच आहेत. त्यांना मुलीसारखं वागवत आहे. आणि हे करू शकतो का माणूस? होय. माणसाचं स्वतःच्या मेंदूवर नियंत्रण असतं. माणूस स्वतःच्या मेंदूवर नियंत्रण करून संयमानं वागू शकतो आणि स्वतःला बदलवू शकतो. मी जमीन नावाची एक कादंबरी लिहिली आहे किंवा याच्यावर खूप लिहिलं आहे. मी वाटण्या होण्यावर खूप लिहिलं आहे. मी लहानपणापासून पाहत आलो आहे. सुतळीच्या तोड्यासाठी होणारी भांडणं पाहिली, जागांच्या शेतीच्या एकेका वितीसाठी होणारी भांडणं पाहिली. भांडाभांडी ही लागतेच, याच्याशिवाय नाही का जगता येणार? भांडणं न करता वाटण्या नाही का होणार? भांडणं न करता आपण संयमानं प्रामाणिकपणे वाटण्या नाही का करू शकणार? आणि खरं तर मी वाटण्यांचा विरोधक आहे. मला नाही वाटत वाटण्या हव्यात. किती असो, एक गुंठाभर असो, एक खोली असो, तिच्यात राहावं रमून सगळ्यांनी. कारण मागच्या पिढ्या मरणार आहेत, नव्या पिढ्या तिथं नांदत राहतील ना. आणि एवढंच इस्टेटीचं पडलंय, मालमत्ताचं पडलंय. कष्ट करावेत आणि जोडजोड करावी. एक एक गुंठा जोडत जावं. पण लय हावरेपणा पण करू नये. माझी 5,000 एकर जमीन आहे आणि माझी 10,000 एकर जमीन आहे. माझी ती प्रत्यक्षात आहे, पण आम्ही गेलेलो नाही बघायला. मी गेलोच नाही कधी बघायला. मीच वतनदार आहे, मालक, थोरला. पण काही मोह नाही. कोण 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 काय घेऊन गेलं असेल. ते कुठं जगायला आले तर अमरपट्टा घेऊन. आपण कुठं जगणार आहोत? जगण्याच्या गरजा किती मर्यादित आहेत. 2 वेळचं जेवण, थोडासा कपडा आणि थोडंसं निवारा, याच्याशिवाय आणखी लागतं काय? आणि मृत्यू 100%. ते जर सत्य असेल तर कशाला लागतं हे सगळं? माझा पैसा, माझ्या बँका, अमुक, माझं खातं तमुक, काय हे यातनं होणार काय? अशांतता कायमची, मेंदूत अशांतता. जगण्याचं सुख म्हणजे, मी ती व्याख्या 1000 वेळा सांगितली, मेंदू कायमचा शांत राहणं म्हणजे जगण्याचं सुख. मेंदू कायमचा शांत ठेवता येणं, त्याच्यावर नियंत्रण करून म्हणजे जगण्याचं सुख. कोण शांत मेंदून जगतं इथं? त्या वाटण्यांचं काय करणार आहोत? शिवाजी महाराजही यातनं सुटले नाही. हा इतिहास लिहिला गेला पाहिजे खरं तर. महाराजांच्या गादीला 2 गाद्या का झाल्या? ते इस्टेटीचाच वाद आहे. तो बेकार वाद आहे. हे आपल्याला महापुरुष असल्यामुळं ते ठळक उदाहरण आहे, पण घराघरात हेच आहे. प्रत्येक घरात आणि कुठलंच घर शांत नाही. हे कितीही जोडतोड करा, मुळात एवढं कमवायचं कशाला, हाच मला प्रश्न पडतो. ज्याची पुढं भविष्यात भांडणं होतील एवढं कमवायचं कशाला? जे आईबाप आहेत ना, त्यांनी मुलांना खतपाणी घालावं, वाढवावं आणि अक्षरशः त्यांना जेव्हा ते वयात येतील ना तेव्हा सांगावं, तुमची कर्तबगारी करा आणि तुम्ही तुमचं वाढा. आपल्याकडचे ते जो भावनाशीलपणा आहे, आईबापांनी मुलं एवढ्या लाडानं वाढवायची आणि लडजू करायची, आळशी करायची आणि त्यांना इस्टेटीची भांडणं करायला मोकळीक द्यायची. परवा एक रिक्षावाला भेटला. तो सगळ्या प्रवासात रिक्षाची स्वतःची कथा सांगत होता. त्याच्या नावाचा एक फ्लॅट आहे
आई वडील होते, वडिलांनी फ्लॅट घेऊन ठेवला, आई तिथं राहते, हा तिथं राहतो, याची बायको आहे, 2 लहान मुलं आहेत आणि याला 3 बहिणी आहेत, हा एकुलता एक. या 3 बहिणी, त्यातल्या दोघींचे नवरे मेलेत, पण एकीचा नवरा जिवंत आहे आणि तो नवरा मात्र मागं लागलाय की आणि तिन्ही बहिणी मागं लागल्यात त्याच्या, की फ्लॅटमध्ये वाटा पाहिजे म्हणून. तो साधा प्रश्न विचारतोय, मी जाऊ कुठं माझी लहान मुलं घेऊन? बरं, त्या बहिणींचे फ्लॅट आहेत स्वतःचे, त्यांचे पुण्यातच फ्लॅट आहेत, तेही सुखानं राहत आहेत, त्यांनाही मुलं बाळ आहेत, त्यांची घरं आहेत त्यांची, पण वडिलांनी कमवून ठेवलेलं घर आहे, तर त्यात आमचा वाटा पाहिजे असं 3 बहिणी त्याच्या मागं लागल्यात. आणि त्याचा साधा प्रश्न आहे, आणि आई पण त्या बहिणींच्याच बाजूला आहे असं तो म्हणतो. म्हणे मी माझी बायको घेऊन जाऊ कुठं, पोरं घेऊन कुठं जाऊ? बरं, त्यांची घरं आहेत ना हो, त्या समजुतीनं नाही का राहता येणार? राहू दे ना, त्याला एक घर असावं, त्याचा सुरक्षित निवारा असावा. त्याचा एवढ्याशा छटाकवर फ्लॅटवर आमचा वाटा टाका, पैसे विकून टाका म्हणे, आणि तुकडे तुकड्यांनी त्यांना द्यायचं. याला काही नवीन घरच घेता येणार नाही. ते शेतकऱ्यांचंही असंच आहे. एकरभर शेती आहे, त्या मुलाला झाली 2, मुली झाल्या 2. आता तर मुलींनाही हक्क आहे. 95 नंतर सरकारनं कायदे बदलले, माहेरच्या घरांमध्ये मुलींना वाटा पाहिजे. बरं, माहेरच्या लोकांनी सासरच्या घरांमध्ये वाटा नाही मागायचा. म्हणजे हा कायदा किती विचित्र आहे कळतच नाही. त्याची कुटुंब न्यायालयात एवढी भांडणं चालू असतात, कुटुंब न्यायालयाच्या दारात जाऊन बघा. आणि मग ते आपण कुटुंब म्हणून एकत्र लहानपणी वाढलेलो असतो, एवढे मायानं भाऊ भावंड आणि आई बाप, आणि मग एकाच्या तोंडातला घास दुसऱ्यानं खायचा वगैरे, इतकं मायानं वागलेलो असतो. आणि वयात आल्यानंतर हे काय इस्टेटीचं चालू आहे? तर पुन्हा त्या वाक्याची आठवण द्यायची, पृथ्वी फुकट आहे, तुम्ही मरायला जन्माला आलेल्या, तर जिवंतपणे भांडत किती बसणार आहात आणि ओरबाडणार किती आहात? सहानुभूती नावाचं, नातं नावाचं काय आहे का नाही तुमच्यात? जरा जगू द्या ना, स्वतःही जगा, दुसऱ्यालाही जगू द्या. एका एकराच्या तुकडे पाडायचे, त्याला 2 पोरं झाली, त्याला 2 पोरं झाली, त्याला 2 पोरं झाली, गुंठा, अर्धा गुंठा, पाव गुंठा, 10 फूट, 20 फूट. आणि घरात वाडे आपले जुने जे पडलेत ना, त्यांच्या आतमध्ये जाऊन बघा, एवढ्या 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 टमरेळ्या खोल्यांमध्ये राहतात सगळे. हे सगळे एकत्र नाही राहू शकत. हे सगळं आपलं आहे म्हणून, आणि मरायचं आहे म्हणून, कधीतरी हे जाणारच आहे म्हणून. मला सुचणारा एकमेव इलाज आहे, माणूस म्हणून जिवंत राहणं, मेंदूनं जिवंत राहणं, आणि दुसऱ्याबद्दल सहानुभूती असणं, दुसऱ्याला जगू देणं. मी जगीन आणि दुसऱ्यालाही जगवीन, आणि दुसरा मला जगवीन, या जगवण्याच्या भूमिकेतनं गेल्याशिवाय ह्या वाटण्यांचा रोग संपणार नाही. न्यायालयांना फुकटची कामं आहेत. 150, 200 वर्षाच्या केसेस चालू आहेत. माझ्या घरातलंच चालू आहे. ब्रिटिशांच्या काळातल्या वाटण्यांचे वाद चालू आहेत, आणि अजूनही शेकडो एकर जमिनी सापडतात कुठेतरी, आणि कोणतरी घेऊन येतं नात्यातलं. मी थोरला असल्यामुळे माझी सही लागते म्हणे. मला काहीच रस नाही. जे गेलं असेल ते गेलं असेल. कुठे इथं काय करणार आहोत आपण? आणि ही साधुवृत्ती वगैरे नव्हे बरं का, ही माणुसकीची गोष्ट आहे. त्या सैतान वृत्तीपेक्षा ही साधुवृत्ती परवडली ना हो. कशाला भांडायचंय, कशाला तंडायचंय? माझं माझं माझं, माझा पैसा, माझे दागिने, माझं अमुक, माझं तमुक. काय करणार आहोत? सगळं सोनं नाणं, जमिनी, जागा इथंच राहणार, आपण गचकणार. केवळ सहानुभूतीची माणुसकी जागृत केली आणि नात्यांचा आनंद घेतला, जो लहानपणी आपण एकत्र घेतो, तोच मोठेपणी पण घेणार. ही माझी बहीण आहे, हा माझा भाऊ आहे, आणि ते जावई ठोकले पाहिजेत धरून. या जावयांना भयंकर किडा असतो की सासूरवाडीच्या घरात वाटा मागणं, सासूरवाडीच्या संपत्तीत वाटा मागणं, आणि त्याच जावयाची बहीण असते, ती त्याला छळत असते, माझा वाटा दे म्हणून. हे वाटा दे आणि वाटण्या हा रोग संपवला पाहिजे. जगण्यातला अतिशय बिकट मुद्दा आहे हा समजुतीनं सोडवावा लागेल. याला दुसरा इलाज नाही. न्यायालय निकाल शेवटपर्यंत देऊ शकत नाहीत. वाटण्या करा एवढंच म्हणणार ते, मोजमापा आणा, मोजण्या करा एवढंच म्हणणार ते. आणि काय करणार आहोत नोटांचं, दागिन्यांचं, याचं? वाटण्यांमधनं बाहेर आलं पाहिजे. आपण खूप मोठ्या संकट आहोत वाटण्यांच्या. प्रत्येक घराची गोष्ट ही अतिशय दुःखद गोष्ट आहे. बाहेर आलं पाहिजे, आणि ते मेंदूनच येऊ शकतो, आपण समजुतीनं येऊ शकतो. दुसरा पर्याय नाही. जपलं पाहिजे एकमेकांना. भावंड असून तर एकमेकांना जपलं पाहिजे. आणि भावंडांमध्येच हे मुख्यतः वाद होतात, भावंडांमध्येच होतात. तर भावंड म्हणून राहता येणं,
आपुलकीनं राहता येणं, मायेनं राहता येणं, अतीव प्रेमानं राहता येणं. माझं काय आहे, तुला वाटतंय तेवढं खा ना, तुला वाटतंय तेवढं खा, तुझं जठर भर आणि आयुष्यभर भर. एकमेकांची जठर एकमेकांच्या मदतीनं भरणं एवढं सुख आहे. काय करणार आहोत वाटण्या करून. बघा तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून सांगितलं तरी चालेल. धन्यवाद.